मी महादेव वाघमारे. तळेगाव लग्नाचे आमिष दाखवत तरुणीची 24 लाखाची फसवणूक केली आहे आणि या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तर प्रत्यक्षात कशी फसवणूक झालेली आहे या संदर्भात आम्ही जाणून घेत आहे. काय सांगाल नेमकं? मुलाने 2021 पासून सिद्धार्थ अनिल जाधव मुलाचं नाव आहे, प्रगतीनगरला तो मुलगा राहिला आहे. त्याची माझी ओळख झाली. कंपनीत होतो आम्ही दोघंजण फ्लिपकार्टमध्ये. काही दिवसांनी त्याने माझा नंबर वगैरे मागितला. तो माझ्या खूप मागे लागला होता की मला तू आवडते वगैरे असं. तर मी त्याला पहिले नाकार दिला. त्याच्यानंतर त्याने खूप मला त्रास वगैरे दिला. माझ्या मागे येणं, कंटिन्यू मला बोलायचं कंपनीमध्ये. मग नंतर त्याने माझा नंबर घेतला. मग त्यांनी मला प्रपोज केलं, लग्नासाठी विचारलं. तर मी त्याला स्पष्ट सांगितलं की आमच्या इथं असं काही चालत नाही, तर तू लग्न करणार असेल तरच ठीक आहे. तर तो तेव्हा आम्हाला हा बोलला. त्याच्यानंतर तो माझ्या घरच्यांशी पण येऊन बोलला की मला तुमची मुलगी पसंत आहे, मला याच्याशी लग्न करायचं आहे. आमची जी पण काय परिस्थिती होती त्याला सगळी माहिती होती. तेव्हा त्यांच्या घरच्यांचं सगळं त्यांचं व्यवस्थित होतं की ठीक आहे करू आपण, असं बोलायचे ते लोक आम्हाला. माझी आई ना, आम्ही घरकाम वगैरे करतो. आमचं भाजीचा व्यवसाय होता गावाकडे अगोदर. त्याच्यानंतर आम्ही इथे त्यानंतर जे आहे तुम्ही भाजीचा व्यवसाय करून मिळवलेले पैसे कशा पद्धतीनं फसवणूक झाली तुमची? परत शूट नाही करता येणार ना, परत शूट नाही करता डायरेक्ट. त्या मुलाने मला प्रेमाचं वचन दिलं आणि लग्नाचं पण सांगितलं की आपण लग्न करू. तो मुलगा दुबईला कुवेतला कामाला होता. त्याच्या वडिलांनी त्याला इकडे बोलून घेतलं. आम्ही भाजीपाल्याचं दोघं मिळून व्यवसाय करत होतो. त्या व्यवसायामधनं आम्ही 10.5 लाखाची जागा घेतली तळेगाव दमडेरेला. त्याच्यानंतर गाडी घेतली स्कॉर्पिओ, टेम्पो घेतला कॅरी गाडी. अशी त्यांनी मला 24 लाखाला फसवलं लग्नाचं आमिष दाखवून. आणि फक्त लग्न करू ह्या आमिषावरच त्यांनी माझ्याकडनं वारंवार पैसे उकळत गेला. आणि जेव्हा लग्न करायचं खरं वेळ आली तेव्हा त्यांनी आम्हाला नाकार दिला, कारण की आम्ही त्यांना पैसे देणं बंद केलं होतं. त्याच्या घरी पण आम्ही गेलो त्यांना विचारायला की लग्न करा म्हणून असं. तर ते लोक बोलायचे की ठीक आहे करू. आणि नंतर ते नाही होऊन पडले. त्यांनी माझ्याकडनं पैसा, इतकं वर्ष त्यांनी माझी मेंटॅलिटी हॅरेसमेंट केली. त्याच्या मामांना सुद्धा बोललो. त्याच्या मामाचं नाव दीपक पाटील आहे, खोपोलीमध्ये ते राहिलं. त्यांनी पण आम्हाला सांगितलं की दिवाळी झालं की आपण तुमचं लग्न लावून देऊ. साखरपुडा झाला होता? साखरपुडा झाला माझा 2023ला राम मनोहर लोहियामध्ये. तेव्हा पण त्यांना आम्ही अर्धा तोळ्याची अंगठी वगैरे साखरपुडा चांगला काढून दिला. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का साखरपुडा झाल्याच्या नंतर 6 महिन्याने आपण लग्न करू. पण त्यांनी काही लग्न केलं नाही. असं करता करता त्यांनी आम्हाला 2 वर्ष थांबून ठेवलं. मोठ्या मुलाचं झालं की करू, मोठ्या मुलाचं झालं की करू. पण शेवट त्यांनी आमच्याकडनं नुसता पैसा काढला, लग्न वगैरे काही केलं नाही. या फसवणुकीच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला, त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी आम्हाला स्टार्टिंगला फक्त म्हणायचे की करू आपण लग्न. पण जेव्हा आमच्या घरचे गेले त्यांनी नाही होऊन सांगितलं. मग त्यांना मी म्हटले की माझे जेवढे काही तुम्ही पैसे घेतले, काय तुम्ही माझ्याकडनं वस्तू जागा घेतल्या, तेवढं तरी तुम्ही मला द्या. त्याचे माझ्याकडं प्रूफ पण आहे. त्याच्या मम्मीचं मी ऑपरेशन केलं होतं, त्याचे पण माझ्याकडे एव्हिडन्स वगैरे. जवळजवळ त्याच्या मम्मीला पण लाख रुपये मी दवाखान्याला घातला. त्याचे पण त्यांनी मला पैसे दिले नाही, काहीच नाही. आणि लग्नाला नाकार देत आहे. मग आम्ही फिर्याद नोंदवली आहे आणि मुलाला आता जामिनावर सोडलेलं आहे. आणि गाडी जी जमा केली होती ती गाडी पण मुलाला त्यांनी दिलेली चौकीमधनं. आता मुलगा ते सगळे बाहेर आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे गव्हर्नमेंटनी पण, सरकारने. आमची हीच अपेक्षा आहे की न्याय भेटला पाहिजे मला. त्यामध्ये तुम्हाला दमदाटी वगैरे? हो, त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 4 लाख रुपये घ्या आणि ही केस मागं घेऊन टाका. त्या लोकांनी माझ्या मामा लोकांना, आमच्या इथले लोकांना फोन करून सांगितलं की तिला तुम्ही सांगा केस मागं घ्या. पण माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढं त्यांनी माझ्याकडनं घेतलंय, जी काय माझी बदनामी झाली, त्यांनी माझे पैसे, माझी बदनामी त्यांनी भरून द्या. आता तुम्हाला लग्नाचं आमिष दाखवून जे 24 लाखाची फसवणूक केलेली आहे, अशा अनेक तरुणी असतात. त्या तरुणींना काय संदेश द्याल तुम्ही? माझं एवढंच म्हणणं आहे, प्रेम वगैरे असं काही नसतं. लोक फक्त पैशासाठी वापर करतात आणि लोक साखरपुडा करतात, प्रेम दाखवतात, पण असं काहीच नसतं. अशा फसवणुकीला मी बळी पडले. तुम्ही पडू नका. मुलं खरंच चांगले नाही, फक्त पैशापुरता वापर करतात.
त्यांनी माझं 5 वर्ष फक्त माझ्यासोबत टाइमपास केला, माझ्याकडनं पैसे काढत गेले. बाकी त्यांनी माझ्यासोबत खूप चुकीचं केलं त्या लोकांनी. त्याची आई वडील मामा वडील सगळे याच्यामध्ये सामील. तर तुम्ही तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये भाजीपाल्याचं दुकान लावत होता, तुमच्याकडे भरपूर पैसे येत होते. मग केव्हापासून त्यांनी तुमच्याशी संबंध तोडला? जेव्हा आम्ही दुकान चालू केली तेव्हा सगळं चांगलं होतं. 2025ला जेव्हा त्यांनी माझं दुकान उठलं नगरपालिकेसमोरून, आम्हाला बसून देत नव्हते, त्याच्यानंतरच त्या लोकांनी लग्नासाठी नकार दिला. तेवर 50,000 दे, 80,000 दे, असा मुलगा माझ्याकडनं पैसे घेत राहिला. ₹1,00,000 2,00,000. गाडी घेताना पण त्यांनी माझ्याकडनंच पैसे घेतले. स्कॉर्पिओ गाडी पण मीच घेऊन दिली. ते हप्ते वगैरे सगळे पैसे मी भरले. फक्त एवढंच माझी चूक झाली की सगळं मी माझ्या नावे ठेवायला पाहिजे होतं, पण ते सगळं मी त्याच्या नावे केलं. कारण की ते सारखे म्हणजे आत्ता पण आपलंच आहे, नंतर लग्न झाल्यावर हे सगळं तुझंच आहे. आणि मी प्रेमाच्या ह्याच्यात फसत गेले आणि त्यांनी मला खूप पैशासाठी फसून घेतलं. फक्त पैशासाठी वापर केला त्या लोकांनी. तर अशा पद्धतीनं तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमधली ही जी तरुणी आहे, या तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत 24 लाखाची फसवणूक केलेली आहे. तर यामध्ये जे आरोपी आहेत, या आरोपींनी या मुलीचा विश्वासघात करून तिची जी फसवणूक केलेली, तिचे जे आर्थिक फसवणूक आहे ती तिची परत दिली पाहिजे. एकंदरीत त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. जे काही मेहनत करून त्यांनी जी कमवलेली पुंजी होती ही ह्या आरोपींनी घेतल्याचं असं फिर्यादी तरुणीकडनं सांगण्यात येत आहे. तर तुम्ही आमदारांकडे गेले होते का ह्या संदर्भात? नाही, आम्ही गेलो नाही, पण लवकरात लवकर आम्ही सुनील शेळके सरांकडे जाणार आहोत आणि आमच्यासोबत जे पण काही झालंय ते त्यांना सांगणार आहे. कारण की त्याची आई त्याचे वडील आम्हाला बोलतात की तुम्ही काहीच आमचं करू शकत नाही. माझा भाऊ मोठा राजकीय माणूस आहे, तो त्याला 1 दिवसात सोडून आणेल आणि तुम्ही आमचं काहीच वाकडं करणार नाही. ते खूप त्यांच्या भावावर सगळे हे करतात आणि आमची परिस्थिती अशी असल्यामुळे त्या लोकांनी आमचा खूप फायदा घेतलेला. तर बघूयात या तरुणीला न्याय केव्हा मिळतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.